Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn pollination, fertilization and germination. प्लांटमध्ये प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पॉलिनेशन होणं गरजेचं असतं, फर्टिलायझेशन होणं गरजेचं असतं आणि जर्मिनेशन होणं गरजेचं असतं. आता पहिल्यांदा पॉलिनेशन होतं. पॉलिनेशन कसं होतं ते पाहूया आपण, म्हणजे काय ते बघूया. नंतर फर्टिलायझेशन कसं होतं आणि जर्मिनेशन कसं होतं पहा. तर पॉलिनेशन म्हणजे काय, तर pollen grain from anther and are transferred to the stigma. This is called a pollination. आता बघा, झाडावरती जे फूल असतं, फ्लावर असतात, आपण हेच फ्लावर बघूया. या फ्लावरमध्ये हे हिबिस्कस जास्वंदाचं फ्लावर आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलं की ह्या फ्लावरमध्ये अँड्रोशियम पण असतो. हा जो हे जे भाग आहे हे अँड्रोशियम आहेत. हे अँड्रोशियम पण असतात, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, आणि गायनेशियम म्हणजे हा जो भाग आहे, हा गायनेशियम म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट एकाच फुलामध्ये असतात. तर हा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे गायनोसियमचा, त्याच्या डोक्यावरती कोण असतात, तर त्याच्या डोक्यावरती स्टिग्मा असतात. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्सवरती जे असतात ते काय, त्याच्यावरती काय असतं, त्याच्यावरती पोलन ग्रेन्स असतात. तर हे पोलन ग्रेन्स जे आहेत, हे पोलन ग्रेन्स, एक मिनिट, हे पिवळ्या रंगाचे दिसतात. हे पोलन ग्रेन्स इथून ह्या त्यांच्या त्या छोट्या पेटीमध्ये हे पोलन ग्रेन्स असतात. ते जेव्हा बाहेर पडतात, ह्यातनं बाहेर पडल्यानंतर ते ह्या स्टिग्मावरती येतात. हे जे आहे याच्यावरती ते येतात. आणि ह्या स्टिग्मावरती हे स्टिग्मा आणि पोलन ग्रेन यांचं युनियन होतं, कॉम्बिनेशन होतं. तर या मेल पार्टकडून पोलन ग्रेन फिमेल पार्टकडच्या स्टिग्माजवळ येणं याला म्हणतात पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय, पोलन ग्रेन हे स्टिग्मापर्यंत पोहोचणे, ट्रान्सफर होणे. पोलन ग्रेन फ्रॉम अँथरपासून पोलन ग्रेन ट्रान्सफर टू द स्टिग्मापर्यंत ट्रान्सफर होणे याला पॉलिनेशन म्हणतात. म्हणजे समजा एका झाडावर जर फुलं असतील तर एका कडील पोलन ग्रेन दुसऱ्या फुलाकडील स्टिग्माकडे गेले तरी पण पॉलिनेशन होतं, किंवा त्याच फुलावरील पोलन ग्रेन त्याच फुलातल्या स्टिग्माकडे गेले तरी सुद्धा पॉलिनेशन होतं, किंवा एका झाडातल्या फुलावरून दुसऱ्या झाडातल्या फुलाकडे पोलन ग्रेन जर गेले तर त्यालाही पॉलिनेशन म्हणतात. म्हणजे एकूण काय, तर पोलन ग्रेन एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडच्या किंवा त्याच फुलाकडच्या स्टिग्माकडे पोहोचणे याला म्हणतात पॉलिनेशन. आता हे जे पॉलिनेशन आहे, आता तुम्हाला पॉलिनेशनमध्ये दोन प्रकार आहेत पॉलिनेशनचे. एक तर सेल्फ पॉलिनेशन किंवा क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व ओनली 1 फ्लॉवर और 2 फ्लॉवर बॉर्न ऑन सेम प्लांट. एकाच झाडावरच्या फुलांमध्ये जर पॉलिनेशन झालं तर त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. किंवा क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, इफ पॉलिनेशन इन्व्हॉल्व 2 फ्लॉवर्स बॉर्न ऑन 2 प्लांट्स. 2 वेगवेगळ्या झाडांवरच्या फुलांवरती जर पॉलिनेशन झालं तर त्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणतात. आता इथे उदाहरण बघा, इथे 2 झाडं आहेत. आता सेल्फ पॉलिनेशन कसं होतं, तर बघा ही 2 फुलं पहा, ही 2 फुलं. तर हे जे फुल आहे, ह्या फुलावरचं पॉलन ग्रेन हे दुसऱ्या फुलावरती, त्याच झाडावरच्या दुसऱ्या फुलावरती असलेल्या स्टिग्माकडे जातं, किंवा त्याच फुलावरती पोलन ग्रेन जे आहे स्टिग्मावरती पोहोचतं. तर याला म्हणतात, हे जे आहे याला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन. आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, तर बघा हे फूल एका झाडाचं आहे आणि हे फूल दुसऱ्या झाडाचं आहे. तर ह्या एका झाडाच्या फुलावरून दुसऱ्या झाडाच्या फुलावरती जेव्हा पोलन ग्रेन जातात तर ह्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे एकदम सोपं आहे. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे त्याच झाडावरच्या फुलाकडून त्याच झाडावरच्या फुलावरून पोलन ग्रेन त्याच झाडावरील फुलाच्या स्टिग्मापर्यंत पोहोचणे याला म्हणतात सेल्फ पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, एका झाडावरून दुसऱ्या झाडापर्यंत पोलन ग्रेन जाणे याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. तर पॉलिनेशन म्हणजे काय हे आपण बघितलं की पोलन ग्रेन हे स्टिग्मापर्यंत पोहोचतात, त्याला पॉलिनेशन म्हणतात. पॉलिनेशन 2 प्रकारचं असतं, एक सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं क्रॉस पॉलिनेशन. आता आपण बघूया फर्टिलायझेशन. आपण पॉलिनेशन म्हणजे काय पाहिलं, आता फर्टिलायझेशन पाहूया. पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट्स, wind, water,
अँड बायोटिक एजंट इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल. आता हे पॉलिनेशन आहे. आताच मगाशी आपण बघितलं की हे जे पोलन ग्रेन्स आहेत, अँथर जे आहे, अँथर ही पेटी जी आहे ती पेटी फुटते आणि त्यातनं पोलन ग्रेन, आपण त्याला ना मराठीतून परागकण म्हणतो, हे परागकण यातून बाहेर पडतात आणि हे बाहेर पडल्यानंतर ते कुठे जातात तर त्या स्टिग्माकडे जातात. आता हे जात असताना त्यांना काही पाय नाही आहेत, ते कसे जातात तर एक तर ते वाऱ्यामुळे जातात किंवा पाऊस आला तर पावसामुळे किंवा पाण्यामध्ये नदीमध्ये वगैरे असेल, पाण्यामध्ये जर ते फुलं पडलं तर त्याच्याने त्यांचं म्हणजे त्यांना ट्रान्सफर कोण करतं, वारा करतो किंवा पाणी करतं. तर हे अबायोटिक एजंट्स आहेत. आणि बायोटिक एजंट्स म्हणजे हे सजीव नाही आहेत. पॉलिनेशन हे वारा किंवा पाणी करत असतं किंवा किडे, असं समजा काही कीटक जे आहेत, फुलपाखरू असेल, भुंगा असेल, हे जर या फुलावर बसले तर त्यांच्या पायाला हे पोलन ग्रेन्स लागतात आणि हे पोलन ग्रेन्स त्यांच्या पायाला लागल्यावर तेच फुलपाखरू ते जे भुंगे असतात ते दुसऱ्या फुलावर जेव्हा जाऊन बसतात तेव्हा त्यांच्या पायाला लागलेले हे जे पोलन ग्रेन आहेत, परागकण आहेत, ते त्या फुलावरच्या स्टिग्माला चिकटतात आणि मग हे इन्सेक्ट किंवा दुसरे जे प्राणी असतात ह्या प्राण्यांनी सुद्धा पॉलिनेशन होतं. पॉलिनेशन कुणामुळे होतं तर विंड, वॉटर, इन्सेक्ट, अदर ॲनिमल्स. आता काय होतं मग, पोलन ग्रेन जर समजा स्टिग्माकडे आले, स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा हे जे स्टिग्मा असतात, स्टिग्मा म्हणजे हे टोक जे असतं हे स्टिकी बनतं, चिकट बनतं. पॉलन्स जर्मिनेट, दे फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मा. हे पॉलन जे आहेत, हे पॉलन ग्रेन जे आहेत ह्या स्टिग्मावरती खाली इथे पडतात आणि पडल्यानंतर ते जर्मिनेट होतात. त्यांना काय होतं, अंकुर फुटतो. दॅट इज अ लॉंग पॉलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. मला आता आकृती काढून दाखवतो. बघा, थोडी हे काय आहे, हा आपला भाग आहे अँड्रोशियमचा. जरा जाड आपण मुद्दामून दिसावं म्हणून हा अँड्रोशियम आहे. ह्या अँड्रोशियममध्ये इथे काय असतं, ओव्हरी असते आणि ह्या ओव्हरीमध्ये हे ओव्ह्यूम्स असतात. आता हा जो असतो हा स्टिग्मा असतो. आणि जेव्हा या स्टिग्मावरती पोलन ग्रेन पडतात, समजा हे पोलन ग्रेन याच्यावरती पडले, पोलन ग्रेन पॉलिनेशन होतं आणि हे पोलन ग्रेन स्टिग्मावरती येऊन पडतात. आता हा स्टिग्मा स्टिकी बनतो, पॉलिनेशनच्या वेळेस चिकट बनतो. स्टिकी म्हणजे चिकट बनतो हा. आता हा स्टिकी बनल्यामुळे हा जो पोलन ग्रेन आहे हा काय होतो, जर्मिनेट होतो म्हणजे याला अंकुर फुटतो. आता याला अंकुर फुटल्यानंतर हा अंकुर खालच्या दिशेने येतो. आता अंकुर फुटतो म्हणजे जर्मिनेट होतो म्हणजे काय बघा, पोलन्स जर्मिनेट, दे फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मावर पडल्यावर ते जर्मिनेट होतात. दॅट इज अ लॉंग पॉलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म. आता हे जर्मिनेट होतात म्हणजे काय तर याला एक लांब अशी ट्यूब याला फॉर्म होते, नलिका. या पोलन ग्रेनला अशी लांब नलिका ट्यूब अशी फॉर्म होते. आणखीन याच्यामध्ये 2 गोष्टी फॉर्म होतात. एक तर ही लॉंग ट्यूब असते आणि दुसरी म्हणजे 2 मेल गॅमेट्स फॉर्म होतात. मेल गॅमेट्स, हे 2 मेल गॅमेट्स फॉर्म होतात आणि हा काय फॉर्म होतो, लॉंग पोलन ट्यूब. म्हणजेच स्टिकी स्टिग्मावरती पोलन ग्रेन पडले की ते जर्मिनेट होतात आणि त्यांच्यापासून 2 गोष्टी फॉर्म होतात. एक म्हणजे मेल गॅमेट्स 2 आणि एक पोलन ट्यूब फॉर्म होतात. आता यांचं पुढे काय होतं बघा, द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. ही पोलन ट्यूब कशासाठी फॉर्म होते तर हे मेल गॅमेट्स
कॅरी करण्यासाठी, पुढे पुढे नेण्यासाठी ही पोलन ट्यूब काय होते, फॉर्म होते. द पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक. ही पोलन ट्यूब जी आहे ती एम्ब्रियो सॅकपर्यंत पोहोचते. म्हणजे आता हा जो आहे इथे ती पोहोचते एम्ब्रियो सॅकपर्यंत. व्हाया स्टाईल. ही स्टाईल आहे, तुम्हाला माहिती आहे हे काय आहे, ही जी आहे ही कोण आहे, स्टाईल. स्टाईल म्हणजे आपला जो फिमेल पार्ट असतो, हा बघा, हा जो पार्ट असतो याची ही जी ट्यूब आहे, या ट्यूबला काय म्हणतात, स्टाईल म्हणतात. आणि ह्या स्टाईलमधून ही पोलन ट्यूब जी आहे ती आतमध्ये जाते. कुठपर्यंत पोहोचते ती, तर ती पोहोचते या ओव्हरीपर्यंत. या ओव्हरीपर्यंत ती पोहोचते. इथे ती आतमध्ये पोहोचते आणि ह्या जे ओव्ह्यूम्स आहेत तिथपर्यंत ती पोहोचते. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स कॅरी करत द पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक व्हाया स्टाईल. स्टाईलमधून ती एम्ब्रियो सॅकपर्यंत पोहोचते. टीप ऑफ पोलन ट्यूब बर्स्ट अँड 2 मेल गॅमेट्स आर रिलीज इन एम्ब्रियो सॅक. इथे पोहोचल्यानंतर ही जी पोलन ट्यूब आहे ती फुटते. फुटल्यानंतर हे पुढे पुढे येतात, हे 2 गॅमेट्स पुढे 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 येतात आणि ते काय होतात, इथे रिलीज होतात. इथे ते रिलीज होतात. 1 मेल गॅमेट्स युनिट विथ द एग सेल टू फॉर्म झायगॉट. दिस इज अ फर्टिलायझेशन. आता हे दोघांचं बघा, हा एक मेल गॅमेट आहे आणि हा दुसरा मेल गॅमेट आहे. आता या दोघांचं काम काय आहे बघा. त्यातला एक जो, ह्या दोघांपैकी एक जो गॅमेट आहे तो काय करतो, यातला एक सेल, हा समजा यातला कुठला, आपण हा सेल घेऊया. समजा हा इथं येऊन पोहोचला, एक सेल, हा एक सेल आणि हा गॅमेट, यांचं काय होतं, यांचं होतं युनियन. आणि यांचं युनियन झाल्यानंतर झायगॉट फॉर्म होतो. युनियन होतं आणि काय फॉर्म होतो, झायगॉट फॉर्म होतो. म्हणजे हा नवीन जो एम्ब्रियो असतो, हा एम्ब्रियो तयार करण्यासाठी झायगॉट फॉर्म होतो. तर तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघितलंच आहे की जर्म सेलमधला मेल जर्म सेल आणि फिमेल जर्म सेल युनियन होतात, एकत्र येतात आणि झायगॉट फॉर्म होतं. तर इथे पण तसंच होतं की हा जो पोलन ग्रेन आहे, ह्या पोलन ग्रेनमधले हे जे गॅमेट्स आहेत त्यातला एक मेल गॅमेट्स आणि ही ओव्हरी जी आहे, या ओव्हरीमध्ये जी फिमेल गॅमेट्स असतो, एक सेल म्हणजे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट हा जो, हे एकत्र येतात आणि त्यांच्यापासून यांचं एकत्र येणे म्हणजे यांचं झायगॉट तयार होणे म्हणजे यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात फर्टिलायझेशन. हे फर्टिलायझेशन होतं इथे. one male gamete and female gametes. One male gamete unites with the egg cell, means female gametes, to form zygote is called a fertilization. तर आपण पॉलिनेशन म्हणजे पण काय बघितलं की पॉलिनेशन कसं होतं, सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन. आणि ते पॉलिनेशनच्या प्रोसेसमध्ये नंतर फर्टिलायझेशन कसं होतं ते पण आपण बघितलं. आता हा जो एक जो आहे त्याच्यापासून 2 होते ना, हा एक आणि दुसरा, तर हे दोन्ही पुढे आले. तर त्यातल्या एकाने काय केलं, एक जो सेल आहे, एक सेल त्याच्याशी युनियन केलं आणि फर्टिलायझेशन केलं, झायगॉट तयार झाला. पण तो दुसरा उरलाय, तो दुसरा काय करतो बघा. तर दुसरा सेकंड मेल गॅमेट्स युनिट विथ द 2 पोलर न्यूक्लिआय. ते दुसऱ्या पोलर, हा सेकंड जो आहे तो पोलर न्यूक्लिआयच्या पाशी जातो, 2 पोलर न्यूक्लिआय, अँड एंडोस्पर्म इज फॉर्म. एंडोस्पर्म सर्व ॲज न्यूट्रिटिव्ह टिश्यूज फॉर द ग्रोईंग एम्ब्रियो. आता हा जो दुसरा गॅमेट आहे, सेकंड गॅमेट, कुठला गॅमेट, मेल. सेकंड मेल गॅमेट कुणाशी युनियन करतो, तर तो पोलर न्यूक्लिआय, पोलर न्यूक्लिआय, दोन पोलर न्यूक्लिआय जे असतात त्यांच्याशी तो काय करतो, युनियन करतो, कॉम्बिनेशन होतं आणि एंडोस्पर्म फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, एंडोस्पर्म.
आता ही एंडोस्पर्म म्हणजे काय असते, तर हा जो झायगॉट असतो की नाही, ह्या झायगॉटला प्रोटेक्ट करण्यासाठी एक छोटी पेटी तयार होते म्हणूया आपण, एक छोटी सॅक तयार होते आपण म्हणूया. आणि हा एंडोस्पर्म ह्या झायगॉटचं काय करत असतो, प्रोटेक्शन करत असतो, प्रोटेक्ट करत असतो त्याला. प्रोटेक्शन ह्या एंडोस्पर्ममुळे झायगोटचं होत असतं. म्हणजे सेकंड मेल गॅमेट युनिट्स विथ द 2 पोलर न्यूक्लियाय अँड फॉर्म एंडोस्पर्म, अँड एंडोस्पर्म सेव्ह द झायगॉट अँड सर्व्स द न्यूट्रियंट्स. तो त्याचं प्रोटेक्शन पण करत असतो आणि हा एंडोस्पर्म ह्या झायगॉटला न्यूट्रियंट्स म्हणजे त्याचं अन्न पुरवत असतो. आणि ह्या एंडोस्पर्ममुळे या झायगॉटची प्रोग्रेस किंवा डेव्हलपमेंट किंवा वाढ होत असते. अशा पद्धतीने 2 मेल गॅमेटचं काम असतं. म्हणजे नुसता एक मेल गॅमेट फॉर्म होऊन चालत नाही, एक मेल गॅमेट झायगॉट बनवतो आणि ह्या झायगॉटला जिवंत ठेवण्यासाठी एंडोस्पर्म आवश्यक असतो आणि ते काम कोण करतं, तर दुसरा मेल गॅमेट करत असतो. बघा, म्हणजे निसर्ग कसा असतो, तर निसर्ग न्यू ऑर्गॅनिझम जन्माला घालण्याच्या आधीच त्याचं संरक्षण, त्याचं खाणं पिणं याची व्यवस्था करत असतो. हे आपण आपल्या लक्षात येतं. बघा, ॲज 2 न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. आता तुम्ही जर इथं बघितलं तर 2 न्यूक्लियाय इथे पार्टिसिपेट होत असतात. एकतर झायगॉट तयार होत असतो, त्यानंतर एंडोस्पर्म तयार होत असतो आणि ह्या दोन गोष्टी फॉर्म होत असतात आणि म्हणून याला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. हे इथे फर्टिलायझेशन होतं, हे फर्स्ट फर्टिलायझेशन आहे. आणि हे सेकंड फर्टिलायझेशन आहे. म्हणजे इथे 2 वेळा फर्टिलायझेशन होतं, फर्स्ट अँड सेकंड, आणि म्हणून याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. म्हणजे इथे डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस होत असते. आता इथे आपण बघितलं की पहिल्यांदा रिप्रोडक्शन होण्यासाठी पॉलिनेशन होणं आवश्यक आहे. पॉलिनेशन कसं होतं ते पाहिलं आपण. सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन होतं. ते कशाच्या मदतीने होतं ते पण आपण बघितलं. आता त्याच्यानंतर आपण बघितलं की फर्टिलायझेशन नेमकं कसं होतं, कशा पद्धतीने होतं आणि ते डबल फर्टिलायझेशन कसं असतं तेही पाहिलं. आता याच्यामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे बीजांकुरण. आता इथं फर्टिलायझेशन होतं आणि बिया तयार होतात फुलामध्ये. जर फूल सुकल्यानंतर हे पाकळ्या वगैरे सगळ्या पडून जातात आणि फळ तिथं दिसायला लागतं आणि ते फळ जे असतं त्या फळामध्ये काय असतात, बिया असतात, सीड्स असतात. आणि ह्या सीड्स फूल सुकल्यानंतर काही कालावधीनंतर तिथं आपण जर फळ बघितलं ते फळ फोडून पाहिलं तर त्यात जे सीड्स असतात, हे जे सीड्स असतात तर हे सीड्स आपल्याला काय करावे लागतात, त्याचं जर्मिनेशन करावं लागतं. तर जर्मिनेशन ही सुद्धा महत्त्वाची स्टेप आहे प्लांट रिप्रोडक्शनसाठी. आता जर्मिनेशन म्हणजे बघा काय, सीड जर्मिनेशन. ओव्ह्यूल डेव्हलप इंटू सीड्स अँड ओव्हरी इंटू फ्रूट. आता याच्यामध्ये जे ओव्ह्यूल्स असतात, ओव्ह्यूल्स म्हणजे हे जे छोटे छोट्या बिया, ह्या छोटे जे कण दिसतात हे ओव्ह्यूल्स असतात, हे बीजांड असतात. आणि ही पूर्ण जी आहे हे काय, ओव्हरी आहे. आता ही जी ओव्हरी आहे, हे फूल सुकून गेलं, हे फूल सुकल्यानंतर ते वरचा भाग निघून जातो आणि ही जी ओव्हरी आहे, ह्या ओव्हरीचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर, म्हणजे आपण ही क्रिया बघितली, ही डबल फर्टिलायझेशनची क्रिया झाल्यानंतर वरचा भाग निघून जातो आणि ही जी पूर्ण ओव्हरी आहे याचं काय बनतं, तर याचं ओव्हरी बिकम फ्रुट्स. ओव्हरी बिकम फ्रुट्स. ओव्हरीचं फळामध्ये रूपांतर होतं आणि ओव्हरीच्या आतमध्ये जे फर्टिलायझेशन झालेले ज्यांचं फर्टिलायझेशन झालेलं असतं असे ओव्ह्यूम्स असतात. ओव्ह्यूम्स म्हणजे यातले हे बीजांड बिकम्स सीड्स, त्यांच्या बिया तयार होतात. म्हणजे या फुलाचं कालांतराने काय तयार होतं, फ्रुट्स तयार होतं. फुलाच्या ह्या ओव्हरीचं फ्रुट्स तयार होतं आणि आतल्या जे ओव्ह्यूम्स आहे त्याचं काय, बिया तयार होतात. तर ही पहिली स्टेप होते फर्टिलायझेशनच्या नंतर. ओव्ह्यूल डेव्हलप्स इंटू सीड्स. ओव्ह्यूल हे सीड्समध्ये डेव्हलप होतात आणि ओव्हरी इंटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड. हे जे सीड्स आहेत
फळामधले जे हे सीड्स आहेत, हे सीड्स जर ग्राउंडवरती पडले, व्हेन फ्रुट्स ब्रेक, फळ फुटल्यानंतर हे सीड्स ग्राउंडवर पडतात अँड दे जर्मिनेट इन द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन म्हणजे त्या जमिनीला पाणी मिळालं, हवा मिळाली, प्रकाश मिळाला की त्यांचं काय होतं, जर्मिनेशन होतं. ते त्या बिया अंकुरतात. म्हणजे इथे बघा, हे सीड्स जमिनीत पडलेले आहेत आणि ह्या सीड्सला काही कालावधीनंतर बघा इथे एक जर्मिनेट झालेला आहे आणि ह्या जर्मिनेट झाल्यानंतर तो काय होतो, ते बाहेर येतात. म्हणजेच ग्रोथ व्हायला लागते त्याचे. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड वेन फ्रुट्स ब्रेक अप अँड दे जर्मिनेट इन द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन. Zygote develops at the cost of food stored in endosperm of seeds and thus a new planetlet is formed. झायगॉट डेव्हलप्स म्हणजे आपण मगाशी बघितलं की हा जो झायगॉट तयार झालेला असतो, हा झायगॉट त्या सीड्स याच्यामध्ये असतो, सीड्समध्ये असतो आणि त्या झायगॉटला एंडोस्पर्म अन्न पुरवत असतो, न्यूट्रिशन पुरवत असतो आणि हा झायगॉट डेव्हलप व्हायला लागतो ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन एंडोस्पर्म. एंडोस्पर्ममध्ये जे अन्न साठवलेलं असतं ते अन्न या झायगॉटला मिळाल्यानंतर तो डेव्हलप व्हायला लागतो अँड सीड ऑफ द न्यू प्लॅनेट इज फॉर्म. आणि त्याच्यामुळे हे नवीन प्लॅनेट, नवीन रोप वाढायला लागतं. दिस इज कॉल्ड ॲज सीड जर्मिनेशन. म्हणून अशा पद्धतीने सीड जर्मिनेशन हे होत असतं. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की रिप्रोडक्शन जर आपण प्लॅन्टचं पाहिलं तर त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पॉलिनेशन, फर्टिलायझेशन म्हणजे हे पॉलिनेशन आहे, नंतर हे जे आहे हे फर्टिलायझेशन आहे आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड जर्मिनेशन. अशा 3 गोष्टी, ह्या 3 गोष्टी रिप्रोडक्शनमध्ये होत असतात. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? तुम्हाला समजलं का की पॉलिनेशन, फर्टिलायझेशन, जर्मिनेशन कशा महत्त्वाच्या स्टेप्स आहेत प्लांट रिप्रोडक्शनसाठी? तुम्हाला व्हिडिओ लेक्चर जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.